मला एका पोलिसाने अन्याय केला ताई. लग्न केलं. हा. माझी एक संगीता नायकरकर केस होती. कशाची केस आता होती तुझी? कशाची केस होती संगीता नायकरकडे? ऐका ना, बोल ना त्या बोल बाईने ना. आपल्याला फसवलं, त्या बाईने आपल्याला नंबर दिला, धंद्याला लावलं, त्या बाईबद्दल का आपण न्याय द्यायचा? सांगा ना. ही काय झालं, ही पोलिसांना बायका पुरवते, त्यामुळे काय पोलीस आहे ना तिथे गेले की बायकांना आपलं धुडकावून लावतात. आणि मी सांगते ना तुम्हाला की हिची सगळ्यात पहिली शिकार मी होती चाकणमध्ये. हिच्या विरोधात जाण्याचं कारणच ते आहे की मी टेलरिंगचा व्यवसाय करत होते. त्यावेळेला हिने मलाही ऑफर दिली होती. हा ना. प्रत्येक जी महिला अप्लाय जाते ना त्याच्याकडे तेच येते. जिथे अन्यायला ना न्याय पाहिजेच. असा ती अशी बाई आहे ना, लपडे जुळवणारीच बाई आहे. की आत्ता बरं का, आत्ता एका ताटात खातील दुपारी, आणि संध्याकाळी जर असा काही पैशाचा विषय झाला ना तर एकमेकींच्या चड्ड्या काढतील पार. इतक्या विचित्र महिला आहेत त्या. हा, कपडेच नाही चड्ड्या काढतात. कारण हुलेवाडीच्या महिलेला हिने काय केलं, डांबून ठेवलं. 2 दिवस डांबून ठेवलं हिने. हिच्या त्या कोण मैत्रीण आहे शन्नू नावाची, तिच्या तर आज ज्या विषयावर मी बोलणार आहे तो विषय म्हणजे चाकणची जी महिला आहे, जिच्याबद्दल मी वारंवार बोलत आली आहे की ती फार चुकीचे कामं करते. तिचं वय झालं पण तिला सोय आलेली नाही. कितीतरी महिलांचे आयुष्य तिने उद्ध्वस्त केले आणि अक्षरशः महिलांना चुकीच्या कामाला लावायचा अड्डा तिने त्या ठिकाणी चालू केलेला आहे. आता याचे कितीतरी पुरावे आहेत आणि त्याचा एक सगळ्यात महत्वाचा, आणि कितीतरी माझ्याकडे अर्ज आलेले आहेत. परंतु जो पुराव्यासकट जो तिचा आहे ना, तो तिने गुन्हा केलेला आहे पुराव्यासकट, त्याचं मी पहिलं माहिती तुम्हाला देते. ती माहिती म्हणजे संगीता नायकरे बरं का, चाकणची संगीता नायकरे नावाची महिला. तर हिने काय केलेलं माहिती का, आता एक 7 ते 8 महिन्यापूर्वी एक म्हणजे तिच्याच ऑफिसला यायची ती महिला, खूप चांगली आहे बिचारी. काय तिचं नाव आहे, काहीतरी महानंदा म्हणून नाव आहे त्या महिलेचं, पूर्ण नाव नाही सांगत मी तुम्हाला. आणि ती बिचारी पीडित होती, ती पण, तिला पण काहीतरी त्रास होता आणि ती महिला तिच्याकडे गेली होती. तिच्याकडे गेली तर या बाईने त्या महिलेला अक्षरशः चुकीच्या कामाला लावलं. त्या महिलेला हिने चुकीच्या कामाला लावलं आणि ती महिला अक्षरशः एका लॉजवर सापडली. आयुष्य बर्बाद केलं ना हिने त्या महिलेचं, केलं ना आयुष्य बर्बाद. चांगली बाई, चांगल्या घरातली बाई बरं का, 2 लेकी तिला पण, सिंगल महिला धरती आणि त्यांना असं कामाला लावती. ह्याचा लेखाजोखा चाकण पोलीस स्टेशनला आहे बरं का, नोंद आहे या गोष्टीची चाकण पोलीस स्टेशनला. हा, की त्या महिलेला लॉजमध्ये पकडलं होतं आणि तिची सुटका करण्यासाठी पण ही आली होती. परंतु ज्या वेळेला वेश्या व्यवसाय करणं हा कायद्याने गुन्हा नाहीये, परंतु जर एखादा लॉजवाला, एखादा हॉटेलवाला त्यांच्याकडनं करून घेत असेल तर त्याच्यावर पिटाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि तिला त्या ठिकाणी पकडल्यामुळं मग त्या महिलांना काय करतात, काउन्सिलिंगला पाठवतात आणि त्यांना सोडून देतात. त्यांच्यावर काय खटला वगैरे भरत नाहीत किंवा त्यांच्यावर काही गुन्हे वगैरे दाखल होत नाहीत. त्याच्यानंतर ती महिला तिथनं बाहेर निघली. तिने स्वतः मला फोन केला होता, एकदा भेटली पण होती आणि तिने सांगितला घडलेला प्रकार की ताई, जे झालं ते फार चुकीचं झालं, पण मी तिच्या विरोधात बोलू शकत नाही. तिचे फार पोलिसांसोबत ओळखी आहेत आणि मला नाही ताई, मला याच्यात पडायचं नाही, जाऊ द्या, जे झालं ते झालं. आता मला चांगलं आयुष्य जगायचं आहे आणि मला नाही आता या भानगडींमध्ये पडायचं. दुसरा विषय ज्याचा पुरावा बरं का, पुरावा आहे तो विषय म्हणजे सीमा जानकर म्हणून एक महिला माझ्याकडे आली होती 1-1.5 महिन्यापूर्वी. आणि त्या सीमा जानकरची पण स्टोरी अशी होती की सीमा जानकर या महिलेची कहाणी अशी आहे की हिचे पैसे कुणाकडे तरी अडकलेले होते या सीमा जानकरचे, आणि ती सीमा जानकर हिच्याकडे गेली. कुणीतरी सांगितलं की बाबा ही महिला इथे आहे आणि ती तुम्हाला मदत करेल. तिथं गेल्यानंतर ते काय पैसे तर काढून दिलेच नाहीये. तिची पद्धत आहे, गेल्यावरती अर्ज घेते प्रत्येकाकडनं आणि 5,000 रुपयाची फी आहे. माझी फी द्या म्हणते 5,000 रुपये, मग मी तुमची केस हाती घेते. आणि मग ती काम तर करतच नाहीये, ही अर्ज घेते. त्या अर्जामध्ये त्या व्यक्तीची माहिती दिलेली असते की या व्यक्तीने मला फसवलं. मग कुणाचं अफेअर असेल, कुणाचा नवरा असेल, कुणाचे पैसे कुणाकडे अडकलेले असतील,
ही काय करते माहिती का, ज्या वेळेला पीडित व्यक्ती हिच्याकडे जाते ना आणि त्या अर्ज देते तिला लिहून, त्यावेळेला त्या समोरच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर वगैरे ऍड्रेस सगळं त्याच्याकडनं घेते त्या अर्जावर. आणि ही हिला तिथनं गेल्यानंतर त्या व्यक्तीला फोन करते की तुझ्या विरोधात आमच्याकडे अर्ज आलेला आहे, काय करतोय, माझ्या ऑफिसला येतोय का, तुझ्या इथं बायका घेऊन येऊ. समोरचा व्यक्ती घाबरतो, हिच्या ऑफिसला जातो. मग ही सांगते काय तुझ्यावर असे गुन्हे दाखल होतील, तसे होतील, अमका होईल तमका होईल. ही तेवढ्यात हिनं काही पोलीस आहे ना राखीव ठेवलेले आहेत बरं का, काही पोलीस आहे ना राखीव ठेवलेले आहेत तिने, की ज्या वेळेला म्हणजे हे संगनमताने करा. काही पोलीस, मी आता अर्ज दिलेला आहे फडणवीस साहेबांना आणि मी रुपालीताई चाकणकरांना सुद्धा, आणि मी त्यांना विनंती केली की लवकरात लवकर याची चौकशी व्हावी. हिचे मोबाईल नंबर तुम्ही हिचे ट्रेस करायचा फोन, आणि त्याच्यावर कुठल्या कुठल्या पोलिसांचे फोन येतात आणि कशासाठी येतात हे बघा. ही पोलिसांना सुद्धा बायका पुरवती. हो, हे खरं आहे. त्याचं जिवंत उदाहरण मी आता तुम्हाला ऐकवणार आहे, कशी बायका पुरवते पोलिसांना, आणि पोलिसांचेही आयुष्य बरबाद करते, त्या बायकांचेही करते. तर त्या बायका ज्या वेळेला ती बाई येते, त्या पीडित महिलेच्या विरोधातला माणूस ही बोलवती, किंवा महिला असेल पुरुष असेल त्यांना, त्यावेळेला दाखवते, हे बघ हे साहेब आहेत, हे बघ काय उलो साहेब सांगा. म्हणजे ठरलेलं असतं की इथून पैसे भेटले की तुम्हाला पण एवढे एवढे देणार, किंवा एखादी महिला देणार तुम्हाला वापरायला, हे ठरलेलं असतं तिचं गणित. आणि त्याच्यानंतर ही नाही का, तो माणूस म्हणतो नाही ताई काहीतरी करा, मग काय ताई, मग बघ काय करायचं ते, एवढे एवढे द्या आम्हाला. त्याच्याकडनं रक्कम घेणार, त्याला सांगणार जा, तिचं काय नाही, मी ती आली हाकलून देईन तिला. ज्या वेळेला ती महिला परत जाते की माझं काय झालं, मी तुम्हाला अर्ज दिलाय, तिला शिव्या द्यायला सुरुवात करते डायरेक्ट. तूच चुकीची आहे, तूच नालायक आहे, तूच, म्हणजे त्या महिलेला गलिच्छ बोलती. ती महिला जीवाच्या आकांताने घाबरून तिथून निघून जाते. हिच्यासोबत काम करणाऱ्या कितीतरी महिलांचे हिने दागिने घेतलेत, कितीतरी महिलांचे पैसे घेतलेत, आणि त्यांना ब्लॅकमेल करते. का तर त्या महिलांना हिने चुकीच्या कामाला लावलं, आणि परत हीच म्हणते की मग मी तुझ्या घरी फोन करून सांगेल. अक्षरशः हिने हे खूप वर्षापासून तिथं चालू आहे. आता जी सीमा जानकर आहे तिचं मी ऐकवते. जी सीमा जानकर आहे ना, ती काय म्हणते बघा. सीमा जानकरला मी फोन लावते, ती सीमा जानकर काय म्हणते ना ते बघा. फोटो दिसतो की नाही माहित नाही मला, पण हा सीमा जानकरचा फोटो आहे. माझ्या मोबाईलला स्क्रीन नसल्यामुळे ते हे झाल्यामुळे ना होते, फोन उचलेल ती, आणि ती तिची स्टोरी, तिची आपबीती तीच सांगेल. आणि आत्ता तिला सीमा जानकरला सुद्धा हिने आत्ता फोन केला, का आता मी लाईव्हला दुपारी तिचं नाव घेतलं म्हणून आत्ता फोन केला, आणि म्हणते तू ये. हॅलो हॅलो, सीमा बोलतीये ना. हॅलो सीमा, व्हॉट्सअपला आहे ना रेंज नाहीये तुझ्या इथं बहुतेक. हॅलो, मी तुला साधा कॉल करते, मी साधा कॉल करते तुला, व्हॉट्सअपला रेंज नाही. थांब, मी साधा कॉल करते, साधा कॉल, मी साधा कॉल करते तिला बरं का. ही अशी बोलते. हॅलो हॅलो, हा सीमा, हा बोला ना ताई. हा तुझं नाव सांग बाई पूर्ण, काय ते. स्मिता प्रकाश जानकर. बरं, तू माझ्याकडे 3 महिन्यापूर्वी आली होती बरोबर ना, 2 महिन्यापूर्वी बरोबर ना. हा ताई, हा. हा हा हा. का आली होती ग बाई तू माझ्याकडे. मला एका पोलिसाने अन्याय केला ताई, लग्न केलं. हा, माझी एक संगीता नायकर केस होती. कशाची केस होती तुझी, कशाची केस होती संगीता नायकरकडे. श्याम लाडाने बद्दल होती. बरं, श्याम लाडानी बद्दल काय केस होती. काही नाही, आपले पैसे काढायचे होते, आपले पैसे उसने दिले होते. हा, त्याला. हम्म. बरं, मग त्याच्या 40,000 रुपये दिले होते. बरं, मग त्याच्यानंतर काय झालं. तर त्या ताई म्हणल्या एक पोलीसवाला आहे, मग ते तुला न्याय देतील. मग मी म्हणते होते ना, मग न्याय ताई मला भेटायच पाहिजे न्याय. आपले पैसे हरामाचे नाही तर कष्टाचे आहेत. मग लपडच जोडून दिलं त्या ताईने आपल्या त्या पोलिसासोबत. हा, काय म्हणली तुला, काय म्हणली तुला. म्हणली मी एवढं पण म्हणलं ताई, ते पोलीसवाला माझ्या संग चॅटिंग करते, फोनवर बोलते. तर ती ताई म्हणली काय होते बोल, तुला काय फरक पडते का बोल. म्हणलं मग बोलले, मग आमच्या दोघांचा प्रेम संबंध झाला. बरं, ते नंबर ऐक ना, नंबर दिला तिने त्यावेळेला तुझ्याकडून किती पैसे घेतले त्याचा नंबर द्यायला.
5,000. बर. आपल्याकडे ऑनलाईन पण आहे ताई. म्हणजे लफडे जुळून द्यायचे तर त्या समोरच्या पुरुषाचा नंबर द्यायचा असेल तर महिलेकडनं पण पैसे घेते आणि महिलेचा नंबर पुरुषाला 7,000 द्यायचा असेल. ताई हा ताई ऐका ना, माझ्याकडून 7,000 घेतलेत ताईनं. बरं 7,000 घेतले नंबर देण्याचा ना. फक्त सोनवण्याचा नंबर देण्यासाठी 7,000 घेतले. बरं ठीक आहे. हा. बरं आणि माझ्यावर अन्याय खूप झालाय, मला न्याय पाहिजे. बरं त्याच्यानंतर ऐक ना, आता तिने तुला फोन केला होता ठीक आहे, आत्ता थोड्या वेळापूर्वी काय म्हणली तुला ती? संगीता वानखेडेनं हा. आपल्याबद्दल हा. विरोधात आपल्याला बोलली. हा तू ये. हा. मी पोलीस चौकीत पुढे येत नाही, कारण पोलीस चौकीनं आपल्याला न्याय दिला नाही, आपल्याला न्याय दिला. नाही नाही आता काय बोलली तेवढं सांग फक्त मला. मला काय सांगितलं, सीमा तुला मी लपड जुळून दिलं का, असं तसं. हा तर माझ्या मनाला माहित आहे लपड कोण जुळून दिलं, संगीता नाही करणार जुळून. बरं पण आता ती तुला काय म्हणली? आता तुला तुम्हाला फोन केला होता थोड्या वेळापूर्वी, तर तिने आता हा तर तिने आता तुला फोन करून काय सांगितलं माझ्याबद्दल? काय म्हणली? ये तू चाकणला, आपल्याला केस करायची तिच्यावर. हा हा मी नाही करू शकत नाही तुमच्यावरती. अगं नाही कर ऐका ना, ऐका ना. बोल त्या ना. बाईनं आपल्याला फसवलं, त्या बाईनं आपल्याला नंबर दिला, धंद्याला लावलं, त्या बाईबद्दल का आपण न्याय द्यायचा? बरोबर सांगा ना. बरोबर हा? हा हा? गरीबावरती अन्याय करते, गड्याची बाजू घेऊन बोलते, ज्याचे केस विरोधात असेल ना त्याच्याबद्दल कधीच बोलत नाही, गड्यातून बोलते, बायातून कधीच बोलत नाही. बरं तू तिच्या ऑफिसला किती दिवस जात होती ग बाई? किती दिवस तिच्या संपर्कात होती तू? वर्ष, एक दीड वर्ष होत. बरं त्या 1-1.5 वर्षात मध्ये तुला काय काय दिसलं तिथं? हिने कधी कुणाकुणाला न्याय दिला आता, म्हणजे त्या 1-1.5 वर्षात तुला? अजिबात कुणाला न्याय दिला नाही. बरं मग हिची काम करण्याची पद्धत काय आहे? महिलेला अन्याय द्यायचा, आपली केस घ्यायची, आपल्याकडून 5,000 घ्यायचे, 5-6 हजार रुपये घ्यायचे, फक्त गड्याकडून न्याय द्यायचा, असं आहे तिचं. बरं म्हणजे गड्याकडून का न्याय देते? त्यांच्याकडून जास्त पैसे भेटतात म्हणून. हा हा बरोबर ना. बरं महिलांची लफडी कशी जुळवून देते? असं जाऊ दे, याच्या नादी लागू नको, दुसऱ्या संगत चल, आपण नाही करू शकत ना सर. मॅडम म्हणजे प्रत्येक महिलेला असंच सांगते ना तिच्या ऑफिस मध्ये आलेल्या? मॅडमला हा हा प्रत्येक वेळेला हा ना. प्रत्येक जी महिला आपल्या जाते ना त्याच्याकडे तीच येते. जिथे अन्यायला ना न्याय पाहिजेच, असा ती अशी बाई आहे ना, लपडे जुळवणारीच बाई आहे. हा बरोबर बरोबर ठीक आहे, हरकत नाही बाळा, मी आहे तुझ्यासोबत, तुला न्याय मिळेपर्यंत काळजी करू नको. ठीक आहे. थँक्यू मॅडम. हो हो. तर ही होती सीमा जानकर बरं का. आणि होलेवाडीच्या महिलेचं तर मी दुपारीच तुम्हाला ऐकवलं. आता या व्हिडिओ नंतर मला माहिती आहे खूप साऱ्या बायका येणार आहे हिच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर बरं का. कारण होलेवाडीच्या महिलेला हिने काय केलं? डांबून ठेवलं. 2 दिवस डांबून ठेवलं हिने. हिच्या त्या कोण मैत्रीण आहे शन्नू नावाची, तिच्या घरामध्ये. तर याचे परिणाम जे आहेत ना, मी तुम्हाला खरं सांगते, स्वामींची शपथ, माझ्या लेकींची शपथ, या शन्नू नावाच्या महिलेने पण मला 1 महिन्यापूर्वी फोन केला होता बरं का. ज्या वेळेला ती कुठल्या तरी गॅसचं तिने काय केलं होतं ना, मला माझे एक मानलेले भाऊ आहेत त्यांच्या थ्रू फोन केला होता आणि मला तिने सांगितलं, त्यांच्या मोबाईलवरून फोन केला आणि मला म्हटली की ताई संगीता नायकरेचं बरंच काही माझ्याकडे आहे आणि खूप चुकीची आहे ती, मला पण माहिती आहे, पण मला आता तिच्यासोबत नाही काम करायचं आहे. आणि जी ही होले मॅडम आहे का, हिचीच केस या दोघींची ओढाताण चालू होती. मला पैसे भेटले पाहिजेत, हिला वाटत होतं मला पैसे भेटले पाहिजेत, तिला वाटत होतं मला, म्हणजे ह्या अशात असं फाडून फाडून खातात. तिथं महिला गेली की तिच्या चिंदड्या करतात फार. आणि ती महिला माझ्याकडे आली होती, नंतर हिने तिच्याकडे बोलून घेतली, ताई हिनं पैसे खाल्लेत ताई कंपनीत जाऊन, असं मला स्वतः माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. जरी व्हॉट्सअपला कॉल केला असेल तरी मी दुसऱ्या मोबाईलवर रेकॉर्ड केलेलं आहे, ज्याच्यावर बोलते ना त्याच्यावरच रेकॉर्ड केलेलं आहे. त्याच्यामुळे मला आता ते ऐकवता येत नाही की ताई माझं फक्त तुम्ही ना व्हॉट्सअपला माझा व्हिडिओ बनवा, माझं कौतुक करा आणि मग बघा तिची कशी जळती. म्हणजे या अशा आहेत ना की आत्ता बरं का, आत्ता एका ताटात खातील दुपारी आणि संध्याकाळी जर असा काही पैशाचा विषय झाला ना तर एकमेकींच्या चड्ड्या काढतील फार. इतक्या विचित्र महिला आहेत त्या. हा, कपडेच नाही चड्ड्या काढतात त्या एकमेकींच्या, इतक्या घाणेरड्या.
हा लगेच कुरघोड्या करणार एकमेकींवर, अशा आहेत त्या. फार विचित्र, म्हणजे काय बोलावं त्यांच्याबद्दल, तेवढं कमी आहे. म्हणजे कितीक महिला तिच्याकडच्या माझ्या संपर्कात येण्याचा प्रयत्न केला, पण मी जवळही नाही उभं केलं त्यांना, थिरकूही दिलं नाही. मला माहिती आहे या कुठल्या पात्रतेच्या आहेत त्या. आणि अशा पद्धतीचं काम या बाईचं चालू असतं. तर या कामाला नक्कीच मी स्थगिती देईल आता, कारण खूप अन्याय सहन केला बऱ्याच महिलांनी, खूप अन्याय सहन केला. काय मला असं वाटतं, वय झालं हिचं आता, काय हिला राहिलेलं आयुष्य हिचं कुठं आता आतमध्ये घालायचंय जेलमध्ये, जाऊ दे मरू दे, सुधरेल ही कधीतरी, करेल बंद ही कधीतरी हिचा कारभार. परंतु ही बंदच करत नाही. ही काय झालं, ही पोलिसांना बायका पुरवते, त्यामुळं काय पोलीस आहे ना तिथं गेले की बायकांना आपलं धुडकावून लावतात. आणि मी सांगते ना तुम्हाला की हिची सगळ्यात पहिली शिकार मी होती चाकणमध्ये. हिच्या विरोधात जाण्याचं कारणच ते आहे की मी टेलरिंगचा व्यवसाय करत होते. त्यावेळेला हिने मलाही ऑफर दिली होती 17-18 वर्षापूर्वी की तुला किती भेटतात टेलरिंगच्या कामामध्ये, तुला दररोजचे कितीतरी पैसे भेटतील, आमच्या संपर्कात राहा फक्त. आणि त्यावेळेला मी तिला नकार दिला होता आणि तेव्हापासून तिचं आणि माझं भांडण चालू आहे. त्यावेळेला मी तिला सांगितलं होतं की माझा बाप गुरं चारणारा माणूस आहे, लोकांच्या घरी 6 महिन्याने माझ्या बापाने काम केलं, त्याची मी लेक आहे. हा, माझ्या बापाने सांगितलेलं आहे की तुझ्याकडनं नाही झालं ना पण चुकीचं काम करू नको, ही माझ्या बापाची शिकवण आहे. त्यामुळे मला गरज नाही. ती म्हणली 100 चिंध्या जोडते तेव्हा तुला 100 रुपये येत आहेत. म्हटलं मला आवडतात ते, माझ्या कष्टाचे आहेत. आणि मी तिला नकार दिला होता. काय रे बाळा, हां, तिच्या या सगळ्या गोष्टींना. आणि तेव्हापासून म्हणजे गेल्या 17 ते 18 वर्षापासून तिचं आणि माझं भांडण आहे. अक्षरशः मी तिच्या विरोधात, बाबा कदम होते त्यावेळेला, तिच्या विरोधात मी सुप्रिया सुळेकडे गेले होते. सुप्रिया सुळेनी बाबा कदमला फोन केला होता की आजही बाबा कदम सांगतील ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे, आणि सांगितलं होतं त्या महिलांवर कारवाई करा. बाबा कदमनी पोलीस माझ्या घरी पाठवले होते की जा त्या बाईची तक्रार घ्या काय असेल ती. आणि त्यावेळेला मला कायदे माहिती नव्हते, मी फार घाबरले होते की मला नाही तक्रार करायची, फक्त त्या बायकांनी मला परत त्रास द्यायचा नाही. मला भयंकर त्रास दिला. मी नाही म्हटलं म्हणून या बायकांनी मला इतका त्रास दिला होता. त्यांना वाटलं आता ही टेलर बाई आहे, 4 बायका हिच्याकडे येणार आहे, आता ही आमचं भांडं फोडणार, ही प्रत्येक बाईला सांगणार हिने मला असं सांगितलं म्हणून, ही मला अशी बोलत होती ही बाई. म्हणून तिने मला तिथं, मी माझं दुकान मी तिथं टेलरिंग काम करू नये, तिथून मी दुसरीकडे शिफ्ट करावं म्हणून मला हिने भयंकर त्रास दिला त्या ठिकाणी. आणि मी त्या त्रासाला कंटाळून अक्षरशः सुप्रिया सुळेच्या ऑफिसला गेले होते, निसर्ग भवनला, त्यावेळेला 17 वर्षापूर्वी. तर अशा प्रकारे ही बाई आहे. हिची म्हणजे मी माझ्यावर बितलेली आहे. त्यामुळं सगळ्यात मोठी मी साक्षीदार आहे त्याची की ही बाई तेच धंदे करते. आणि अशा पद्धतीमध्ये हिचा व्यवसाय तेव्हापासून मध्यंतरी हिचा बंद झाला होता. मी ज्यावेळेला हे केलं, ज्यावेळेला मी ह्युमन राईट्समध्ये काम करत होते, चाकणमध्ये मी काम करत होते, त्यावेळेला हिचा व्यवसाय पूर्णपणे हिचा बंद झाला होता. परंतु आमच्याच संघटनेमध्ये काम करणारी एक रिबिका शिंदे होती, तिला मी खटकत होते. आणि रिबिका शिंदेने मला वरचढ म्हणून तिला घ्यायची होती की संगीता वानखेडे दबतच नाही, कुणाला घाबरतच नाहीये, मग काय करायचं. मग हिची विरोधक कोण आहे, मग त्या बाईला तिथं संघटनेत घ्यायचं. मग तिने ते साहेबांकडे नेलं, तिला घेतलं म्हटल्यावर मी राजीनामा दिला की मला नाही काम करायचं, तिलाच घ्या तुम्ही. अशी बाई जर तुमच्या संस्थेत काम करत असेल तर मी काम करू शकत नाही. आणि मग त्याच्यानंतर तिला माज आला, तिला तिथं ते भेटलं. साहेबांनी पण तिला 1 वर्षात काढून टाकलं, कारण त्यांच्याही लक्षात आलं हिचं काम काय आहे ते. त्यांच्याही लक्षात आलं ही काय काम करणारी बाई आहे, ही काय लेवलची बाई आहे. त्यांच्याकडे बऱ्याच कंप्लेंट गेल्या, तिथून तिला लात मारून काढून दिलं. त्याच्यानंतर ती दुसऱ्या मानवाधिकारमध्ये गेली, तिथूनही तिला लात मारून काढून दिलं. त्याच्यानंतर ती छावा संघटनेत गेली, छावा संघटनेतनं पण तिला लात मारून काढून दिलं. आता ती दुसऱ्या छावा संघटनेत गेली. काय माहिती का, ती अशी फिरत असती, पण कुठल्याच पक्षात मध्ये मात्र तिला एंट्री नाहीये. चाकणचे स्थानिक लोक, बरं का, हिचं माहेर आहे चाकण, परंतु चाकणचे जे स्थानिक लोक आहे ना, त्या सगळ्यांना माहिती आहे हिचा डेटा. हिला कुणीही पक्षात घेत नाही, हिला कुठल्या तरी संघटनेचा हात धरावा लागतो. आणि त्या संघटनेचा हात धरून ही अशी लोकांना ब्लॅकमेल करत असती, लोकांवर अन्याय करत असती. अशा पद्धतीमध्ये हिचे कांड चालू असतात. तर हरकत नाही बाई, आता तुझा घडा भरलाय बरं का. मी आतापर्यंत बरेच व्हिडिओ बनवले, पण मी तुझं नाव घेतलं नाही. आता मात्र अति झालंय, खूप झालंय. कुठल्याही गोष्टीला लिमिट असतं ग. लाज धर जरा, लाज बाळग जरा, की किती आपली वय झालंय. हां, तू दारू पितीये, तू गुटखा खातीये, तू मटका खेळतीये, तुझे पैसे बाई लोकांकडनं घेते ना, ते सगळे याच्यामध्ये उडवते. अरे बाईची जात आहे तू, काय तुझ्याकडनं आदर्श घ्यावा समाजाने. आणि स्वामींची भक्त आहे अशी सांगते. अगं, स्वामी चुकीच्या लोकांना कधीच माफ करत नसतात. तू खोटी भक्ती करते ना स्वामींची, म्हणून स्वामींनी मला आहे ना हे आज बुद्धी दिली आहे की बाद झालं आता हिचं नाटक, आता तू उभी राहायच्या विरोधात.
आता तुला उभंच राहावं लागेल बरं का. आणि म्हणून मी आता तुझ्या विरोधात उभी राहिलेली आहे, लक्षात घे. आता तुला सुट्टी नाही. खूप झालं आता, अति झालंय. तू इतका अति केलं ना की फार भयंकर जे काय कृत्य केलं तू ते भयंकर केलेलं आहे. हा, भयंकर कृत्य केलंय आणि आता याला माफी नाही.